बटाट्याची चाळ ही पु ल देशपांडे लिखित एक अजरामर साहित्यकृती आहे. चाळ संस्कृतीतील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, त्यांचे विनोदी संवाद, रोजच्या जीवनातील गमती-जमती आणि मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिबिंब या पुस्तकात पाहायला मिळते. लेखनशैलीतला उपरोध, मार्मिक विनोद आणि साध्या गोष्टींमधील हास्य यामुळे हे पुस्तक वाचकांच्या हृदयात कायमचे घर करून राहते. चाळ म्हणजे काय? अहो, चाळ म्हणजे फक्त विटा आणि सिमेंटने बांधलेली इमारत नव्हे, ती म्हणजे एक अख्खं जग. जणू एक स्वतंत्र प्रजासत्ताक, जिथं कोणताही माणूस एकटाच राहत नाही. चाळीत राहणं म्हणजे नुसत्या चार भिंतींमध्ये राहत नाही, तर पलीकडच्या खोलीतले आजोबा काय स्वप्न बघत आहेत, समोरच्या वहिनीच्या घरात काय स्वयंपाक चालू आहे आणि दुसऱ्या मजल्यावरच्या रामभाऊंच्या पोराला आज कोणत्या विषयात मार पडलाय, हे सगळं आपल्याला आपसुकच माहीत असतं. गिरगावच्या त्या जुनाट गल्ल्यांमध्ये लहानसं कडमट गेले की बटाट्याची चाळ उभी ठाकलेली असायची. समोर दाराशी सडा घातलेला, कुठेतरी एखादी आजी आळशीपणे रामरक्षा म्हणत बसलेली आणि त्याच वेळी कोणाच्या तरी पोराचा कल्ला सुरू. अरे, भिंत मोडशील रे गाढवा, असा आवाज आतून यायचा आणि त्यावर पोरगं अजून मोठ्यानं ओरडायचं, आई, हे बघ, गडी मला मारतोय. त्या वरच्या गॅलरीतून एक काकू ओरडायच्या, ब्र झालं, रोज गलका करतो. अजून दोन द्या त्याला. अशा या चाळीच्या कोप्यातच माणसांची कहाणी घडायची. चाळीतील परस्पर नातेसंबंध. बटाट्याची चाळ म्हणजे एक मोठं कुटुंबच होतं. एखाद्याच्या घरात साधं पोहे झाले तरी त्याचा वास दुसऱ्या चार घरांमध्ये पोहोचायचा आणि त्या सुगंधावरूनच साया चाळीतील वहिन्या आपली दुपारची भाजी ठरवायच्या. अगं, तुम्ही काय केलंत आज, असा प्रश्न एखादीला विचारला की उत्तर यायचं, काय करणार, कांदा बटाटा आहे, पोहेच झाले. आता यावर दुसऱ्या वहिनी म्हणणार, बघा हो, त्या जोशी वहिनींनी आज चांगलं काहीतरी केलं वाटतं, तिखट वास येतोय. मग त्या जोशी वहिनी बाहेर येणार, अहो, काही नाही, शेंगदाण्याची चटणी केली होती, जरा तेल जास्त झालं. आणि हे सगळं ऐकून समोरच्या देशपांडे काकू उद्गारणार, वा, म्हणजे उद्या आमच्याकडे शेंगदाण्याची चटणी नक्की. चाळीचा इतिहास आणि महत्त्व. ही चाळ फक्त इमारत नव्हती, ती माणसांच्या भावना, स्वप्न, आशा आणि कधी कधी त्यांच्या दुःखांचेही केंद्र होती. गिरगावच्या जुन्या भागात अशा कित्येक चाळी होत्या ज्या काळाच्या ओघात पाडल्या गेल्या, पण त्या चाळीत घडलेल्या गोष्टींना कोण कधी पुसून टाकू शकलं. पु ल देशपांडे यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत चाळीचे जिवंत चित्रण केलं. त्यांनीच लिहिलं, चाळीचा प्रत्येक भिंत म्हणजे एक जिवंत माणूस असायची. कुठेही कान लावला तरी एक नवा किस्सा ऐकू यायचा. त्या भिंतींच्या आत कधी भांडणं असायची, तर कधी भजन, कधी कोणाच्या लग्नाचा गोंधळ, तर कधी कोणाच्या चुलत्याच्या निवृत्तीचा सत्कार. कधीतरी कोणी नवीन माणूस चाळीत राहायला आला की सगळ्यांना एक नव्या सिनेमाचं कौतुक असायचं. हे नवीन कोण आलंय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात. मग कोणीतरी अभ्यासू आणि अनुभवी गृहस्थ असायचे जे त्यावर तात्काळ भाष्य करायचे, दिसतोय बंकेचा कारकून, हातात नेहमी एक मोठं ब्रीफकेस घेतो, रोज 6:30 वाजता बाहेर पडतो, म्हणजे लोकलने चर्चगेटला जात असणार, आणि ही निरीक्षणं कधीच चुकीची ठरत नसत. उतरता सूर आणि बदलत्या काळाची चाहूल. चाळीचं हे जग काही काळ टिकणार नव्हतं. पुढे शहर वाढलं, चाळी पाडल्या गेल्या आणि नवीन इमारती उभ्या राहिल्या, पण त्या इमारतींमध्ये चाळीच्या गप्पा नव्हत्या, त्या लांबलचक गेल्या नव्हत्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या संसारात उगाच लुडबुड करणारी मंडळी नव्हती. बटाट्याची चाळ म्हणजे फक्त एक इमारत नव्हती, ती एक संस्कृती होती. एक काळ होता जो पु लच्या लेखणीतून अजरामर झाला.
आज आपण गिरगावात गेलो तर आपल्याला ती जुनी बटाट्याची चाळ दिसणार नाही, पण जर आपण डोळे मिटले आणि पु ल देशपांड्यांचं लिखाण आठवलं तर नक्कीच मनात त्या चाळीचा देखावा स्पष्ट उभा राहतो. बाल्कनीत उभा असलेला गुप्ते काका, दारात ओटा सारवणारी वहिनी, पोरांच्या मारामाया, चहाच्या कपावरून होणाऱ्या चर्चा, सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. बटाट्याची चाळ म्हणजे आठवणींचा खजिना आहे. ती चाळ आजही जिवंत आहे. पु लच्या शब्दांमध्ये आपल्यासारख्या वाचकांच्या आठवणी आणि मराठी मनाच्या कानाकोपऱ्यात. बटाट्याची चाळ एक जिवंत समाज. बटाट्याची चाळ म्हणजे काय? अरे, ती चाळ नव्हे, तो एक स्वतंत्र प्रजासत्ताक होता. तिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक स्वतंत्र अध्याय होता. त्यांची स्वभाववैशिष्ट्यं वेगळी, त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान वेगळे आणि त्यांचे एकूण अस्तित्वच म्हणजे एक एक गोष्टींचं भांडार. चाळीतील माणसं हाडामांसाची पात्रं. आपल्या चाळीत एक गुप्ते काका होते. रोज सकाळी उठल्यावर गुप्ते काका नेमक्या 7:45 तुलसीला पाणी घालायचे आणि तसाच हाफ पायजमा व सदरा घालून घराबाहेर यायचे. गुप्ते काकांच्या हातात कायम एक जुनी वर्तमानपत्र असायची आणि त्यावर नाकातोंड खुपसून बसायचं हे त्यांचं नित्यकर्म. आता गुप्ते काकांच्या शेजारी जनोबा रेगे. हा गृहस्थ म्हणजे चाळीचा अधिकृत बातमीदार. त्यांच्याकडे चाळीतील प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अहवाल असायचा. कोणाचं लग्न ठरलं, कोणाला मुलगी झाली, कोण बंकेत नोकरीला लागला, हे सगळं रेगे काकांना अगोदरच कसं तरी कळायचं. अहो गुप्ते, कळलं का? तुमच्या 3ऱ्या मजल्यावरच्या देशमुखांच्या मुलीचं लग्न ठरलं. गुप्ते काका आधीच पेपरात गुंतलेले डोळे वर्ण करता म्हणायचे. हो का? कोणासोबत? पाटील नावाच्या मुलाशी. LIC मध्ये असतो. मग चांगलाच पगार असेल. हे ऐकलं की चाळीतील बाकी लोक लगेचच जोडलेली मांडणी करायचे. LIC मध्ये म्हणजे सरकारी नोकर, म्हणजे पगार हमखास 400 ते 500 रुपये तरी असेल. मग लग्न मोठ्या थाटामाटात होणार. चाळीतला स्वभाव आणि वर्तणूक कोण कसा समेल काका म्हणजे संध्याकाळी चाळीत उभा राहून लोकांचे गुणदोष हेरायचं एक चालतं बोलतं मशीन. कुणी नवीन माणूस चाळीत आला की पहिला प्रश्न, ह्याचा पगार किती? आणि दुसरा प्रश्न, संध्याकाळी नाटकाला जातो का? पुढे कुशाभाऊ अक्षकीर होते. हे गृहस्थ म्हणजे चाळीतलं जिवंत नाट्यगृह. यांनी एकदा ठरवलं होतं की आपली चाळीतली लोक फार कंटाळलेली आहे, म्हणून त्यांनी संस्कार भारती नाट्य मंडळ स्थापन केलं. आता अक्षकिरांनी ठरवलं की चाळीत सौभद्र नाटक बसवायचं. आता सौभद्र नाटक म्हणजे जरा संगीत, जरा अभिनय, जरा भावनांचा कल्लोळ. तर काय, त्यांनी सर्वांना बोलावलं. गुप्ते काका, तुम्ही सुभद्राचे बाबा व्हा. नको रे बाबा, मला हा तमाशा जमत नाही. अरे काही नाही, 2 वाक्यच बोलायचं आहे. बाळा, तुला वनवास स्वीकारावा लागेल. गुप्ते काका बिचारे आता नाट्यप्रेमाला बळी पडले. पण नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी नको ती आफत ओढवली. मध्यंतराच्या आधीच त्यांच्या विसरभोळेपणामुळे त्यांनी शेवटचं वाक्य आधीच बोलून टाकलं. बाळा, तुला वनवास स्वीकारावा लागेल. आणि सगळ्या चाळीत शापिकला. नाटकाचं काय झालं माहित नाही, पण पुढची कित्येक वर्ष गुप्ते काकांना सुभद्राचे बाबा म्हणून ओळखू लागले. चाळ म्हणजे घर नव्हे, ती संस्कृती आहे. चाळीत कधी काही नियम नव्हते, पण प्रत्येक गोष्टीला एक अदृश्य नियम होता. कोणाच्या घरी वाढदिवस असेल तर सगळ्या चाळीला पोहे आणि बटाटेवडे मिळणार हे ठरलेलं. कोणाच्या घरात चहा झाला की शेजाऱ्यांना चहा विचारायचा. अहो, 1 कप घ्या की.
खास अमृततुल्यचा चहा आणलाय. चाळ म्हणजे लोकांचं सामूहिक घरच होतं. कोणाच्या मुलाला अभ्यासात काही कठीण आलं की देशपांडे काका लगेच हात धुवून तयार. अरे, हे गणित तर सोपं आहे, तुला सांगतो. म्हणजे एका बाजूला हसूतणते गप्पा आणि दुसऱ्या बाजूला हळूवार आधार देणारी माणसं हा चाळीचा आत्मा होता. बदलत्या काळातली चाळ. आणि मग एक दिवस चाळ सुटू लागली. नवी इमारती येऊ लागल्या, लोक फ्लॅटमध्ये राहायला जाऊ लागली. गुप्ते काका, रेगे, जनोबा सगळे कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. आणि मग ती सळसळती जिवंत चाळ एका आठवणीच्या रूपातच उरली. पण पु ल देशपांडेंच्या लेखणीत मात्र ती चाळ आजही जिवंत आहे. कुठेतरी कोणीतरी ती पुन्हा आठवतो. अरे, आमच्या चाळीत असंच होतं. आणि त्या क्षणी बटाट्याची चाळ पुन्हा एका क्षणासाठी जिवंत होते. चाळीची रचना आणि तिच्या गमतीजमती. चाळ म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे, ती एक जिवंत समाजरचना आहे. तिच्या भिंतींमध्ये इतक्या गोष्टी घडत असतात की त्यावर एक नव्हे तर 100 कादंबऱ्या लिहिता येतील. आपण मुंबईच्या चाळीविषयी बोलतोय, म्हणजेच एका स्वतंत्र संस्कृतीविषयी बोलतोय. चाळ ही एक रचना आहे, पण तिच्यात घडणाऱ्या गोष्टींनी ती एक मोठा नाट्यप्रयोग बनते. ती भिंतींमध्ये अडकलेली एक कथा आहे, जी रोज नव्याने घडते आणि तरीही कधीच संपत नाही. चाळीतील खोल्या, त्यांची मांडणी आणि जागेची कमतरता. सामान्यतः चाळीमध्ये एका मजल्यावर 10-15 खोल्या असतात आणि त्या खोल्यात कुटुंब म्हणजे कमीत कमी 5-6 जण. एका घरात नुसते वळायला जागा मिळणे हे सुद्धा मोठे भाग्य मानले जाई. एका खोलीत माणसांचे झोपायचे वेगवेगळे तंत्र असायचे. कुणी जमिनीवर चटई टाकून झोपायचं, कुणी पलंगावर, कुणी माझघरातल्या कोप्यात, आणि काही लहानग्यांची झोप घरात मिळाल्याने समोरच्या गिरीतच लागत असे. आता या सगळ्याचा आधुनिक वास्तुशास्त्राशी काही संबंध नाही. म्हणजे एका खोलीत बिछाण्याचं डिझाईन काय आणि लिव्हिंग रूमचं काय हे विचारायलाच नको. कारण इथे लिव्हिंग रूम, डायनिंग रूम आणि बेडरूम म्हणजे तीच एक खोली असायची. तिथेच आई स्वयंपाक करत असे, तिथेच वडील पेपर वाचत आणि तिथेच मुलं अभ्यास करत. एकाच खोलीत रात्रीच्या जेवणासाठी मांडी घालून बसायचं आणि त्याच ठिकाणी रात्री झोपायचं. आणि झोपेच्या बाबतीत एक खास नियम असायचा. जो पहिला झोपतो त्याला सर्वात चांगली जागा मिळते. कधी कधी अर्धवट झोपेत कोणी मिचकावून दुसऱ्याच्या जागेवर जाऊन झोपायचं आणि सकाळी उठल्यावर मी इकडे कधी आलो असं विचारायचं. स्वयंपाकघर, गॅलरी आणि सार्वजनिक संडास, चाळीच्या कहाण्या. चाळीतील स्वयंपाकघर म्हणजे जगातील सर्वात व्यस्त जागा. सकाळी 6लाच पहिला धूर निघायचा आणि संध्याकाळी 8पर्यंत शेवटचा धूर. स्वयंपाकघरात सपेक्षा माणस जास्त असायची. अहो, जरा बाजूला व्हा, तवा गरम आहे. आई, माझा डबा आधी कर, उशीर होतोय. अग, तो कांदा ठेवून दे, भाजी जळते. असं काहीतरी चाललेलं असायचं. काही वेळा शेजाऱ्यांची भाजी कोणती आहे हेही आपल्याला आपल्या घराच्या वासावरून कळायचं. आता गॅलरीचा प्रकार वेगळा. तिथेच कपडे वाळत घालायचे, तिथेच चहा प्यायला जायचं, तिथेच गप्पा व्हायच्या आणि तिथेच काही जण रागाने समोरच्या घराकडे पाठ फिरवून बसायचे. सकाळी समोरच्या गॅलरीत कोण चहा घेतोय, कोण पेपर वाचतोय, कोण भांडतोय हे सगळं चाळीच्या प्रत्येक माणसाला कळत असे. आणि हो, चाळीतील सार्वजनिक संडास ही वेगळीच कथा आहे. सकाळी 7च्या आत कोणी संडासात शिरलं की त्याला राज्यसभेच्या खासदारासारखा पाहिलं जायचं. कारण सकाळी 8पर्यंत 15 जण रांगेत उभे असायचे. अहो, अजून किती वेळ,
थांबा रे, अजून साबणही लावलाय. सकाळी वेळ मिळवायचा असेल तर रात्रीच सांडपाण्याच्या बादल्या स्वच्छ करायला लागायच्या. एका घरातील आवाज दुसऱ्या घरात जाण्याने होणारे गैरसमज आणि गमती. चाळीत एक वाईट गोष्ट होती, तिथे कुणाचाही खाजगीपणा नव्हता. एका घरात काही बोललं तर दुसऱ्या घरात ते प्रतिध्वनीसारखं पोहोचायचं. अगं काय म्हणालीस? मी काही म्हणाले नाही, पण इकडून ऐकू आलं ना. कधी कधी चुकून दुसऱ्या घरातल्या भांडणात पहिल्या घरातले लोक प्रवेश करत आणि मग संपूर्ण चाळीच्या बैठकीचा विषय तसाच ठरायचा. एकदा एक घरात जोरात वाद चालला होता. तू मला ऐकवतोस? मी काहीच बोललो नाही. तर मग हे कुणाचं वाक्य होतं? तुला अक्कल नाही. आता हे वाक्य खरं तर दुसऱ्या घरातलं होतं, पण आवाजानं खिडकी ओलांडून इथपर्यंत पोहोचलं होतं. असंही होतं की काही गोष्टी लोक नकळत सांगून टाकायचे. काल तुमच्या घरी कोण आलं होतं? अहो, तुम्हाला कसं कळलं? कळायचं नाही का? आवाज ऐकू गेला. चाळीत टीव्हीपेक्षा मोठं मनोरंजन म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना. शेजाऱ्यांच्या घरात मटार सोलले जात होते की भेंडी चिरली जात होती, हे सुद्धा लोक ओळखायचे. चाळ म्हणजे घर नव्हे, ती एक मोठी कुटुंब व्यवस्था. चाळीच्या खोलीत जागेची कमतरता असली तरीही माणसांमध्ये अंतर नव्हतं. सगळेच एकमेकांच्या घरात जसे उघड्या कपाटात असावेत तसे होते. कोणाचं लग्न असेल तर पूर्ण चाळ आनंदात नाचायची. कोणाच्या घरी भांडण असेल तर पूर्ण चाळ त्यावर चर्चा करायची. आणि कोण आजारी असेल तर पूर्ण चाळ त्याला मदत करायची. आणि शेवटी आज ह्या जुन्या चाळी कमी होत चालल्या आहेत. मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत, पण त्या जुन्या चाळीच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील. जिथे जागा कमी होती पण माणुसकी भरपूर होती. जिथे भिंती पातळ होत्या पण मने एकत्र होती. जिथे सार्वजनिक संडास होती पण मनांमध्ये मैत्री होती. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ही चाळ नसून एक मोठी कहाणी आहे. आणि त्या कहाणीचा प्रत्येक जण एक पात्र आहे. द्वारकानाथ गुप्ते, शिस्तप्रिय व्यक्ती. चाळ ही केवळ एक वास्तू नसून ती एक जिवंत संस्कृती आहे. या विधानाचा साक्षात पुरावा म्हणजे आमचे द्वारकानाथ गुप्ते. चाळीत प्रत्येक जण काही ना काही वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला असतो. पण गुप्ते काका हे शिस्तीच्या नियमावलीचे चालतंबोलतं प्रतीक होतं. त्यांच्या आयुष्यात अव्यवस्था म्हणजे पाप. कोणाचा गोंधळ चालणार नाही, कोणाचा आवाज वाढणार नाही, कोणाचं चाळीत मोकाट वागणं सहन केलं जाणार नाही, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. गुप्ते काकांचा दिनक्रम. शिस्त म्हणजे काय ते शिका. गुप्ते काका पहाटे 5 वाजताच उठत. नाही म्हणायला रविवार असो की दिवाळी, घड्याळाच्या काट्यावर त्यांचा जीव होता. पहाटे उठलं की प्रथम संडास, मग अंघोळ, मग तुळशीला पाणी आणि मग ताठ बसून केसरी वाचायचं. एवढं झालं की नेमाने सकाळी 7:30 वाजता ते त्यांच्या अंगणात येऊन उभे राहत. आणि मग सुरू व्हायचं शिस्तीचं साम्राज्य. अरे रेगे, तुझ्या पोराला सांग, बूट घालून धावपळ करू नये. देशपांडे, हा आवाज कुणाचा? इतक्या सकाळी आरडाओरडा नको. संपूर्ण चाळ गुप्ते काकांच्या आदेशांनी हुकुमशाही राजवटीसारखी चालायची. कोण कधी नळावर पाणी भरणार, कोणाच्या घरात कोणत्या वेळी गॅस चालू होणार, अगदी कोणाच्या बाल्कनीत कधी सडकेली भाजी टाकली गेली यावरही त्यांचा बारकाईने लक्ष असायचं. चाळीतील मुलांची फजिती. गुप्ते काकांना साक्षात इमराज म्हणा. आता मुलांचं तर विचारूच नका. चाळीतील कोणतंही मूल जर 7 वाजताच्या आधी दारात क्रिकेट खेळायला लागलं
तर तो दिवस त्या मुलाच्या जन्मपत्रिकेत संकटाचा दिवस म्हणून नोंदवला जात असे. अरे, हे काय गोंधळ घालता? घरी जाऊन अभ्यास करा. गुप्ते काकांच्या दृष्टीने लहान मुलांनी खेळणं हे स्वतःच्या भविष्याची राख रांगोळी करणं होतं. त्यांना वाटायचं, एकही मूल जर खेळायच्या ऐवजी शाळेच्या पुस्तकात डोकं घालून बसलं तर चाळीतून पुढील काही वर्षात 4 IAS आणि 2 कलेक्टर नक्की जन्माला येतील. एकदा चाळीतल्या मुलांनी दुपारच्या वेळी एक चेंडू जोरात फेकला आणि तो थेट गुप्ते काकांच्या घरातल्या रघुनाथ माळवीय यांच्या मोठ्या तसबैरीला लागला. मग काय, चाळीच्या इतिहासात काळा दिवस म्हणून त्या घटनेची नोंद झाली. गुप्ते काकांचा लोकांशी संबंध. मी शिस्तीचा बाप आहे. गुप्ते काका लोकांशी फार सौजन्याने वागत नाही, पण प्रामाणिकपणा हा त्यांचा स्थायी भाव होता. कोणत्याही कामात ते काटेकोर असत. समेल काका, गुप्ते, उद्या गणपतीच्या आरतीसाठी येणार ना? गुप्ते, आरती किती वाजता? समेल काका, संध्याकाळी 6:30 वाजता. गुप्ते, मी 6:05 येईल. समेल काका, 6:30 म्हणतोय ना? गुप्ते, नाही. वेळ पाळा, शिस्त ठेवा. गणपती पुढे उशीर करायचा नाही. गुप्ते काकांना उशीर, अनागोंदी, गोंधळ याचा प्रचंड तिटकारा होता. गणपतीच्या विसर्जनावेळी चाळीतल्या तरुणांनी ढोलताशे जोरजोरात वाजवायला घेतले आणि मग काय, गुप्ते काकांनी सरळ भांड्याचा ठोसा घेतला आणि सगळ्यांना ओरडले, अरे हे बंद करा. गणपती बाप्पा कांठ्या बसवणाऱ्या आवाजाने खुश होईल असं तुम्हाला वाटतं का? महाभारतातील अर्जुन आणि गुप्ते काका समानता शोधायची तर अशी. जर महाभारतात गुप्ते काका असते तर ते नक्की अर्जुन झाले असते. अर्जुन प्रमाणेच त्यांचीही दृष्टी एकाच ध्येयावर केंद्रित होती, शिस्त. अर्जुन धनुष्यबाणावर जितका लक्ष केंद्रित करायचा तितक्याच तल्लख नजरेने गुप्ते काका चाळीत काय सुरू आहे हे बघत असत. हे वाकड लागलेलं पडदा सरळ लावा. पायांवर चप्पलांचा पसारा पाहवत नाही मला. बिल्डिंगमध्ये कुणीही उगीच फिरू नये. हेच जर महाभारतात घडलं असतं तर अर्जुनानं द्रोणाचार्यांना विचारलं असतं, गुरुजी, या हस्तिनापुरात नियमांची कदर नाही का? आणि द्रोणाचार्य लगेच उत्तर दिलं असतं, तू चाळीतल्या गुप्ते काकांचा वारसा पुढे नेतो आहेस अर्जुना. गुप्ते काका चाळीचा अटल नियम. गुप्ते काकांचा स्वभाव कधी कधी कठोर वाटत असे, पण त्यांच्या शिस्तीमुळे चाळ अजूनही शिस्तबद्ध होती. मुलांना भीती वाटायची, पण मोठ्या माणसांना त्यांच्या काटेकोर वागण्याचा फायदा व्हायचा. आता काय बदलला? चाळही बदलली. गुप्ते काका नाहीसे झाले, पण त्यांच्या आठवणी मात्र अजूनही शिल्लक आहे. कुणीही चाळीत मोठ्या आवाजात रेडिओ लावला तर आजही लोक नकळतपणे म्हणतात, अरे, गुप्ते काका असते तर कानशिलात वाजवली असती. आणि त्या क्षणी चाळीत गुप्ते काका जिवंत होतात. बाबा बर्वे म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय गृहस्थ, चाळीत राहणारे, काटकसरी जगणारे, कुणालाही त्रास न देता आपलं छोटंसं विश्व उभं करणारे. पण खरं सांगायचं तर बर्वे हे एक व्यक्ती नसून हा मध्यमवर्गीय माणसाचा संपूर्ण इतिहास आहे. त्यांचा आवाज कधी मोठा होत नाही, त्यांच्या मागण्या कधी वाढत नाही, आणि त्यांचं आयुष्य म्हणजे नोकरीच्या स्वप्न आणि जबाबदाऱ्या यांचा चौकोनी डबा. बाबा बर्वेंचा शांत स्वभाव आणि काटकसरी जीवनशैली. बर्वे कधीही कोणाच्यात काहीतरी बोलायला जात नसत. शांत, समंजस आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या कुंपणाच्या बाहेर पाऊल टाकणारे. त्यांच्या घरातला प्रत्येक खर्च हा काटेकोर ठरलेला असे. महिन्याच्या पहिल्या तारखेलाच हिशोब मांडला जाई. दूधवाला, पेपरवाला, किराणा, लाईट बिल यापुढे खर्च गेला तर मात्र महिन्याच्या शेवटी पिठल्यावर दिवस काढायचे.
त्यांच्या कपड्यांमध्ये साधेपणा होता, पण त्यातही एक गणित होतं. एक पांढरा शर्ट आणि एक तपकिरी पॅन्ट, फक्त रविवारी जरा विशेष कपडे घालायचे. त्यांच्या काळ्या पिशवीत हमखास असलेली गोष्ट म्हणजे डब्यातलं जेवण आणि ऑफिसच्या फायलींनी भरलेला पेपर. त्यांच्या बोलण्यातही एक मोजमाप होतं. फुकटचा एक शब्दही नाही. गप्पा मारल्या तरी दोनच विषय, एक म्हणजे महागाई आणि दुसरा म्हणजे नोकरीची अनिश्चितता. बर्वेंचा ऑफिसमधला अनुभव आणि चाळीतला संघर्ष. बर्वे बाबू सरकारी ऑफिसमध्ये कारकून होते. 10 वर्षांनी प्रमोशन मिळेल अशी अपेक्षा, आणि शेवटच्या दिवसापर्यंत ती अपेक्षा तशीच ठेवणारे लोक. त्यांच्या टेबलावर कायम एक वही असायची, ज्यात रोज ऑफिसच्या नोंदी असायच्या. साहेब 11.30 ला आले. चहा 11.45 ला घेतला. 12 वाजता फायली उघडल्या, 1 वाजता टिफिन. आणि मग एखाद्या दिवशी साहेबांनी त्यांच्यावर कामाचा ढीग टाकला की बर्वेंच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दुःखाचा संगम दिसायचा. हे एवढं काम 1 दिवसात कस होणार? पण दुसऱ्या क्षणी ते स्वतःलाच समजावत, ठीक आहे, आपल्या पगारात एवढंच अपेक्षित आहे. बर्वे ऑफिसमधून घरी येईपर्यंत जणू एका वेगळ्या जगात प्रवेश करायचे. त्यांची पत्नी स्वयंपाकघरात असायची आणि चाळीतल्या धबडग्याने संध्याकाळ रंगलेली असायची. चाळीत 2 प्रकारचे लोक होते, एक म्हणजे कधीही नोकरीची चिंता नसलेले श्रीमंत काका, आणि दुसरे म्हणजे बर्वेसारखे ऑफिस आणि घराच्या चक्रात फिरणारे प्रामाणिक जीव. रात्रीच्या जेवणानंतर बर्वेंच्या हातात असायचा तो लोकमत. आज काय नवीन, असा प्रश्न ते स्वतःला विचारायचे. पण सगळ्याच बातम्या त्याच, महागाई वाढली, नोकऱ्यांवर गदा, सरकारी निर्णय आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडाला कडू करून टाकणाऱ्या घोषणा. बर्वे पेपर वाचताना मनात म्हणायचे, हे सगळं आपल्याला लागू पडतंय, पण आपल्या हातात काहीच नाही. मध्यमवर्गीय कुटुंबाची झुंज बर्वेंच्या नजरेतून. बर्वेंच्या संसारात मोठं स्वप्न म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. ते म्हणायचे, आम्ही काटकसर केली तरी चालेल, पण पोरांनी शिकायला पाहिजे. त्यांच्या मुलाला खेळायला बूट हवे होते. त्यांनी विचारलं, बाबा, बूट कधी घेणार? बर्वेंनी हसत उत्तर दिलं, यंदा बोनस मिळाला की घेतो. पण बोनस कधीच पुरेसा नसतो. आधीचेच खर्च, कर्ज आणि जबाबदाऱ्या. बूट येईपर्यंत मुलाचा पाय मोठा झालेला असायचा. अशा प्रत्येक क्षणी त्यांना जाणवायचं की मध्यमवर्गीय माणूस म्हणजे कायम पुढच्या सुखाच्या शोधात धावणारा प्रवासी. सुट्टी मिळाली, पण कुठे फिरायला जाणार? पैसेच नाहीत. पगार वाढला, पण महागाईनं वाढ खाल्ली. बोनस मिळाला, पण आधीच्या कर्जात गेला. बर्वे यांचा चेहरा हा नेहमीच 2 भावांनी भरलेला असायचा, समाधान आणि अपूर्णतेचं दुःख. बर्वेंची कहाणी म्हणजे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं प्रतिबिंब. बर्वेंचा प्रवास म्हणजे संपूर्ण भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाची झुंज. ते स्वतःला मोठं समजत नाही, गरीबही नाही, पण त्यांची संघर्ष गाथा मात्र संपत नाही. बर्वे म्हणजे तो माणूस आहे जो महिन्याच्या पहिल्या तारखेला हिशोब मांडतो, बोनसच्या पैशांनी आधी कर्ज फेडतो, टूथपेस्ट संपल्यावर तिचं टोक दाबून अजून 2 दिवस काढतो, दुकानदाराशी नेहमी 2 रुपये कमी करण्यासाठी हुज्जत घालतो, मुलांना मोठं करण्याचं स्वप्न पाहतो, पण स्वतःच्या इच्छांचं बलिदान देतो. शेवटचा विचार. बर्वेंची कहाणी ही एका माणसाची नाही, तर हजारो घरातल्या लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांची गोष्ट आहे. सुख खूप मोठं असतं, पण मध्यमवर्गीयाला ते लांबूनच बघायचं असतं. बर्वे फक्त नावाने एक व्यक्ती असतील, पण त्यांच्या जीवनशैलीत एक संपूर्ण समाज दडलेला आहे. कोचरेकर, सत्य वक्तृत्व करणारे गृहस्थ.
चाळीत एक प्रकारचा ज्ञानसागर असतो, तो म्हणजे कोचरेकर. कोणताही विषय असो, राजकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, युद्धनीती किंवा अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्याची स्थिती, कोचरेकरांना सगळ्यावर बोलायचे असते. त्यांना भेटणे म्हणजे सुसाट वायाच्या लाटेत सापडल्यासारखे असते. शेवटपर्यंत तुम्ही कुठे वाहून जाता ते तुम्हालाच कळत नाही. चाळीतील ज्ञानसागर. कोचरेकर हे चाळीतील चलते बोलते ज्ञानकोश होते. त्यांच्या डोक्यात एवढी माहिती होती की एखाद्या संशोधकाने त्यांच्यावर संशोधन करायला हरकत नव्हती. त्यांना संपूर्ण देशाच्या किंबहुना संपूर्ण जगाच्या समस्यांची उत्तरे माहीत होती. त्यांच्या बोलण्याचा वेग एवढा प्रचंड असे की त्यांच्या वाक्यात श्रोत्यांना मध्ये मध्ये हो, असन्य, खरण्य एवढंच घुसडता यायचं. भारताची अर्थव्यवस्था कोसळते. शेअर बाजार म्हणजे एक मोठा फसवा खेळ आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यात तिसरे महायुद्ध लवकरच होईल. कोणत्याही वाक्यात त्यांनी नुसतेच काहीतरी सांगितले असे होत नसे. ते भाकीत करत आणि त्यांच्या आवाजातील तोल आणि आत्मविश्वास पाहून क्षणभर वाटायचे, अरेच्चा, हे खरेच घडणार आहे की काय. गप्पांमध्ये राजकारण, समाज आणि परदेशी विषयांचा अंतर्भाव. कोचरेकरांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गप्पांचे स्वरूप आंतरराष्ट्रीय दर्जाचे असायचे. बाकी चाळकरी महागाईवर, भाजीच्या भावांवर किंवा कुठल्या नटीच्या नवीन सिनेमावर चर्चा करत असले तरी कोचरेकर थेट युरोपियन युनियनच्या धोरणांवर भाष्य करत असत. हा बघा, रशियाचा पुतीन आणि अमेरिकेचा बायडेन यांच्यात काहीतरी खलबत चालू आहे. तुम्ही पहा, अजून 2 वर्षात चीन जगावर राज्य करेल. आता हे ऐकून चाळीतला रामू काका तोंड उघडायचा, पण चीनला काय येतं? बस एवढा एक प्रश्न पुरेसा होता आणि कोचरेकरांनी आपली भाषण सभा सुरू करायची. बघा, तुम्हाला आठवतंय का 1949 मध्ये चीनमध्ये काय झालं? आता कोणालाच 1949 मध्ये काय झालं हे माहीत नसायचं, पण ते कबूल करणं म्हणजे अज्ञान सिद्ध करणे. त्यामुळे कोणीच काही बोलायचं नाही. लोक त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात, पण ते प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतात. कोचरेकर म्हणजे ते वादळ होतं जे कुठल्याही वेळेला कुठेही शिरकाव करू शकत होतं. त्यांना टाळणे म्हणजे निव्वळ अशक्य. चाळीत कुठेही जा, ते कुठून तरी तुम्हाला हेरायचे आणि त्यांच्या भाषणात ओढायचेच. सकाळी चहाच्या टपरीवर हा चहा किती गरम असतो हे तुम्हाला माहिती आहे का? हा असाच गरम राहील तर पुढच्या पिढ्यांमध्ये स्ट्रीट प्रॉब्लेम्स वाढतील. किराणा दुकानात हा तांदूळ बघा. आता या तांदळाचे जागतिक मार्केटमध्ये काय दर चालू आहेत माहीत आहे का तुम्हाला? रात्री अंगणात भारताला महासत्ता व्हायचं असेल तर आपण अजून किमान 50 वर्ष मेहनत घ्यायला हवी. लोकांनी कितीही टाळायचं ठरवलं तरी कोचरेकरांचं ज्ञान एका अवचित क्षणी त्यांच्या कानावर आदळायचंच. त्यांचा निष्कर्ष, त्यांना सगळं कळतं. कोचरेकरांच्या मते पंडित नेहरूंनी देश घडवला, इंदिरा गांधींनी वादळ घडवलं आणि बाकी सगळ्यांनी फक्त गोंधळ घडवला. त्यांच्यासारखा जाणकार देशाच्या व्यवस्थेत कुठेही नाही, ही त्यांची ठाम समजूत होती. भारतात काहीच नीट चालू नाही. माझ्या हातात सत्ता दिली असती तर मी हे सगळं 10 वर्षात सुधारलं असतं. या वाक्याने त्यांचे सगळे संभाषण संपायचे आणि बाकीचे लोक ज्या क्षणापर्यंत ऐकत होते ते हळूच एकमेकांकडे पाहून पळून जायला बघायचे. अंतिम विचार. कोचरेकर म्हणजे भारतीय चाळ संस्कृतीतील एक अनमोल रत्न होतं. ते सत बोलायचे, पण त्यांना ऐकणारे मात्र कमी कमी होत गेले. त्यांचा उत्साह कधीच कमी झाला नाही. आजही जर तुम्ही चाळीत शिरलात आणि तुमचा थोडासा पाय त्यांच्या दिशेने वळला
तर ते तुमच्याशी रशियाच्या नव्या धोरणांपासून थेट 1975च्या आणीबाणीपर्यंत कुठल्याही विषयावर अखंड बोलत राहतील. कधी कधी वाटतं, या कोचरेकरांसारख्या लोकांशिवाय चाळीची मजा तरी काय. काशीनाथ नाडकर्णी, संगीताच्या प्रेमात असलेले गृहस्थ. आपल्या चाळीत काशीनाथ नाडकर्णी म्हणजे संगीताचा जिवंत झराच. आणि तेही असा झरा जो कधी उगम पावला, किती वाहत राहिला आणि कोणाच्या कानात आदळला हे खुद्द देवाला सुद्धा ठाऊक नाही. सकाळ असो, दुपार असो की अंधारलेली शांत संध्याकाळ, नाडकर्णी यांच्या घरातून सतस रेगमपद्धनीच्या लहरी बाहेर पडत असत. अगदी एखाद्या चाळकरी महिलेनं नळावरून पाणी भरावं तसा हा सूर चाळीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपली जागा शोधत असे. नाडकर्णी आणि त्यांचे अभिजात संगीतावरील प्रेम. नाडकर्णी यांना त्यांच्या नोकरीपेक्षा आणि बायकोपेक्षाही जास्त प्रेम संगीतावर होतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य गंधार, पंच आणि निषादावर उभं होतं. त्यामुळे एखादा चाळकरी जरा बेसूर गाऊ लागला की ते अक्षरशः त्याच्या आवाजाकडे तिरस्काराने पाहत. काय हो, गाणं म्हणताय की घर कोसळण्याच्या सुरसुरीच्या सूचना देताय. हे ऐकून तानसेनही समाधीतून उठला असता. असल्या सूचक प्रतिक्रिया ऐकून लोक गप्प बसत, पण मनातून म्हणत, नाडकर्णी काका म्हणजे चालता बोलता आकाशवाणीच. त्यांचा खास मित्र गवाणकर तर म्हणायचा, नाडकर्णीच्या घरातून जेव्हा गाणं ऐकू येतं तेव्हा समजून जा, चाळीत दिवसभर रियाजाचा उकिरडा पडणार. त्यांच्या संगीत सभेचे चाळीतील प्रतिसाद. नाडकर्णी दर रविवारी आपल्या घरात संगीत सभा भरवत. त्या सभेला त्यांना श्रोते मिळाले तरी ठीक, नाही मिळाले तरी ते स्वतः श्रोता आणि गायक असायचे. पहिल्यांदा चाळीच्या काही जाणकारांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. पण पहिल्याच कार्यक्रमात नाडकर्णींनी तबला बडवताना शेजारच्या जोशी आजोबांच्या खिडकीचे काचेचे तुकडे केले, तेव्हापासून प्रेक्षकांची संख्या झपाट्याने रोडावली. पुढे मग लोक फक्त नाडकर्णींची सभा सुरू झाली की त्यांच्या घरासमोरून जायला टाळू लागले. कोणी उगाच हजर असेल तर तो नकळतच बरोबर आहे, चांगलं गातात असं म्हणायचं आणि पुढच्या क्षणी पाया उतरून घराच्या दिशेने धूम ठोकायची. नाडकर्णी मात्र याचा अजिबात त्रास करून घेत नव्हते. उलट ते अजून जोमाने गंधाराच्या पाया चढत होते. चाळीतील लोकांनी संगीत शिकण्याचा प्रयत्न आणि त्यातील गंमत. एकदा चाळीतल्या गवाणकरांच्या मुलानं ठरवलं, आपणही नाडकर्णीकडून संगीत शिकावं. हा विचार गवाणकरांना सांगितला तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. अरे वेड्या, तुझी सुट्टी वाया घालवायची असेल तर रस्त्यावर साखर टाकून मुंग्यांना बघत बस, पण नाडकर्णींकडून गाणं शिकण्याचा विचार नको. पण मुलगा ऐकेल तर तो गवाणकरांचा मुलगा कसला. शेवटी तो नाडकर्णींकडे शिकायला गेला. पहिल्या दिवशीच नाडकर्णींनी तबला, हार्मोनियम आणि संपूर्ण संगीतशास्त्र यावर 1.25 तासाचा प्रवचन सत्र घेतलं. मग त्यांनी विचारलं, काय शिकायचं ना संगीत? मुलगाही खचला नाही. हो, शिकायचं नाही. नाडकर्णींनी लगेच कडाडून सांगितलं, मग आजपासून तू रोज पहाटे 5 वाजता माझ्याकडे यायचं. आता नाडकर्णींना माहीत नव्हतं, पण गवाणकरांच्या घरच्यांना नक्कीच समजलं होतं की हा मुलगा उद्यापासून पहाटे 5ला झोपणारच आहे. दुसऱ्याच दिवशी पहाटे 5च्या वेळी गवाणकरांचा मुलगा आपल्या उशीत तोंड घालून अजून स्वप्नांमध्ये होता. आणि नाडकर्णी आपल्या खिडकीतून बाहेर पाहत होते, हा येतोच, आता येतोच. पण तो कधीच नाही आला. नाडकर्णी एक चिरतरुण गंधार. आजही नाडकर्णींचं गाणं सुरू आहे. चाळीतील लोकांना ते ऐकायचं असो वा नसो, त्यांना ऐकावंच लागतं. जानोबा रेगे, गोंधळ घालणारा उत्साही गृहस्थ. चाळीत राहणं म्हणजे काय
हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते जानोबा रेगे. सकाळपासून रात्रीपर्यंत चाळीतल्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला पुढे करणं हे त्यांचं जन्मसिद्ध हक्काचं काम. पण गंमत म्हणजे ते ज्या उत्साहानं पुढाकार घेतात त्याच्याच दुप्पट गोंधळ निर्माण होतो. जानोबा आणि त्यांचा अनावर पुढाकार, मग तो गणपती उत्सव असो, सोसायटीची मीटिंग असो किंवा फक्त चाळीतलं पाणी कमी पडणं असो, हे मी बघतो असं म्हणून जानोबा मध्येच उडी मारणार. चाळीत रोज संध्याकाळी पतंगबाजीची स्पर्धा व्हायची. एक दिवस कोणीतरी म्हणालं, यंदा मोठ्या स्केलवर करूया. बस जानोबांना संधी मिळाली. अहो, हा विचार फार सुंदर आहे. आता ही स्पर्धा मी स्वतः हाती घेतो. 2 दिवसांनी जानोबांनी स्वतःचे नियम आणले. पहिला फड स्टेजवर बसून पतंग उडवणार, दुसऱ्या फडाला उडवायला बंधन नाही, तिसऱ्या फडाला लोकांनी शिट्ट्या मारायच्या. म्हणजे पतंगबाजी आहे का नाटकाचा प्रयोग हे कोणालाच कळेना. आणि त्या दिवशी झालं असं की स्टेजवर बसलेल्या इस्माने धागा गुंडाळता गुंडाळता एका बाईंच्या खोलीत पतंग घुसवला आणि अख्ख्या चाळीत दंगा उडाला. हे सगळं जानोबांमुळेच झालं असं म्हणून लोकांनी त्यांची नाचक्की केली. जानोबांचा विनाकारण पुढाकार आणि गोंधळ. एकदा चाळीतल्या रामभाऊंना 10 दिवस गावी जायचं होतं. त्यांनी सहज चौकशी केली, माझ्या अनुपस्थितीत घराकडे बघायला कोण तयार आहे? जानोबांनी तात्काळ उत्तर दिलं, हे काम माझ्यावर सोडा. आणि पुढच्या 10 दिवसांत रामभाऊंच्या घरात आलेले पत्र, वर्तमानपत्र, किराणा सामान आणि दूध सगळं जानोबांच्या घरात साठलं. रामभाऊ परत आल्यावर त्यांनी पाहिलं तर आपली बायको पत्राचा गठ्ठा उघडून रागारागाने वाचत होती. रामभाऊ चक्रावून, अगं, एवढं पत्र कुठून आलं? बायको, हे विचारायचं असेल तर तुझ्या जानोबा मित्रालाच विचार. जानोबांनी अत्यंत शांतपणे खुलासा दिला, मी तुमचं घर नीट बघितलं. तुमचं दूध सुद्धा वाया घालवलं नाही. रोज सकाळी मी ते प्यायचो. रामभाऊ चिडले, मग माझ्या कुत्र्याचं काय? जानोबा गंभीर झाले. त्याला सुद्धा दुधाचाच कट बसला होता, पण तो प्यायचा नाही. त्यामुळे त्याचं बिस्किट मी खात होतो. चाळीतील वाद आणि जानोबांमुळे झालेले विनोद. जानोबा असले की चाळीतला शांततेचा काळ तात्पुरता संपलेलाच असतो. पाणी भांडण, हे सगळं चुकीचं आहे. जानोबा गॅलरीत उभे राहून ओरडणार. लोक विचारतात, पण कशावर बोलताय? जानोबा, माझं अजून ठरलेलं नाही, पण चुकीचं आहे हे नक्की. गणपती विसर्जन. विसर्जन निघालं की जानोबा पुढे, ढोलताशा बडवणारे मागे. मी अग्रस्थानी जाणार. आणि लोक ओरडणार, मग मूर्ती उचलणार कोण? मंडळाच्या पैशांचा हिशोब. जानोबांनी पुढाकार घेतला आणि लोकांच्या लक्षात आलं की हिशोबात 200 रुपयांचा घोळ आहे. जानोबा लगेचच, हे 200 रुपये कुठे गेले? मंडळाचा कोषाध्यक्ष म्हणाला, तुम्हीच काल सांगितलं होतं की गुलाबजाम आणा. जानोबा, असं होय? मग मीच खात्री करतो ते चांगले होते की नाही. जानोबा, चाळीतले शाश्वत गोंधळप्रेमी. आजही जानोबा तिथेच आहे. लोक त्यांना टाळतात, पण त्यांना टाळणं हे मुंबईच्या ट्रॅफिकपासून वाचण्यासारखं आहे, ते शक्यच नाही. कोणीतरी एकदा म्हणालं, चाळीतले कार्यक्रम आता शांतपणे पार पडावे. जानोबा ताडकन उभे राहिले, ते मला मान्य नाही. कारण चाळ आणि जानोबा हे समीकरण आहे. आणि गोंधळाशिवाय चाळ म्हणजे चहाशिवाय कठीण अपूर्णच. समेल काका, अनुभवी आणि हजरजबाबी गृहस्थ. समेल काका म्हणजे चाळीचा चालता बोलता ग्रंथालय. ते वयोवृद्ध होते, अनुभवी होते
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या तोंडात कायम बडबड सुरू असायची. त्यांचं बोलणं म्हणजे काहीतरी वेगळ्याच स्तरावर असायचं, जणू व्यक्तिशः पंचतंत्र चाळीत राहायला आलंय. समेल काकांचे उपदेश. एक विनोदी ज्ञानकोश. काका हे चाळीच्या अधिकृत सल्लागार पदावर स्वतःचीच नेमणूक करून घेतलेली व्यक्ती होती. कोणीही काही विचारलं की उत्तर तयार, आणि उत्तर ऐकल्यावर लोकांची अवस्था हे कशाचा सल्ला दिलाय अशीच व्हायची. एकदा रामूकाका विचारायला आले, काका, रक्तदाबाचा त्रास होतोय, उपाय काय? समेल काका खुर्चीत पुढे झुकले आणि पक्क्या अनुभवी आवाजात बोलले, बघ, एकतर डॉक्टरकडे जा किंवा माझा उपाय ऐक. रामूकाकांनी मान हलवली. बोलवा, उपाय कोणता? काका म्हणाले, सकाळी 2 वेळा हसावं, रात्री जेवणानंतर 4 शिव्या घालाव्या आणि कोणत्याही वादात उगाच पडायचं नाही. रामूकाका चक्रावले. म्हणजे शिव्या घालण्यानं रक्तदाब कमी होतो? काका ठाम. हो, मी रोज घालतो. बघ ना, 85 वर्षांचा आहे पण अजून मी जिवंत आहे. चाळीतल्या एका तरुणाने एकदा विचारलं, काका, प्रेमप्रकरणात अडकलोय, काय करू? काका जोरात हसले. कुणी सांगितलं अडक म्हणून? ही फसगत आहे पोर्या. रामायण वाच. तुला सीता सापडली तरी रावण भेटणारच, लक्षात ठेव. बडबड आणि त्यावरून घडलेले किस्से. समेल काका बोलायला लागले की चाळभर लोक त्यांचा कार्यक्रम ऐकायला थांबत. त्यांचं प्रत्येक वाक्य असं असायचं की त्यावर लोक एकतर हसतील नाहीतर संभ्रमात पडतील. एकदा गणपती उत्सवात उत्साहाने लोकांनी काकांना विचारलं, काका, तुम्ही आरती कराल का? काका म्हणाले, करतो, पण माझ्या स्टाईलनं. लोकांना वाटलं काहीतरी मोठं घडणार, आणि समेल काकांनी जोरदार आवाजात सुरुवात केली, हे गणपती बाप्पा, चाळीला सुबत्ता दे, पानवाला चांगली सुपारी दे, आणि सखारामला करंट लागो. लोक हसता हसता खाली पडले. पण सखाराम म्हणाला, मी काही केले का? काका ठाम, नाही, पण तू करशील म्हणून आधीच बाप्पाला विनंती केली. चाळीतल्या लोकांच्या समस्या आणि काकांचा सल्ला. चाळीतला नळ फुटला, लोक चिंते. काका शांत. पाणी उधळू नका म्हणलं होतं ना, आता झेला. लहान पोरांच्या खेळण्याचा गोंधळ. ही पोरं एवढा गोंगाट करतात, काहीतरी करा. काका सल्ला देतात, तुम्ही पण मोठ्याने बोला. मग त्यांना वाटेल आपण कमी आहोत. बायका गप्पा मारत असताना, ए काकू, या गप्पांमुळे लोक हैराण होतात. काका, अहो, गप्पा थांबल्या तर मग पुराण कसं चालेल? चाळीत शांती नको, प्राण हवं. समेल काका, चाळीचा एक अढतारा. कधीही त्यांना भेटा, त्यांच्या बोलण्यात एक आध्यात्मिक आणि विनोदी तत्वज्ञान असायचं. तुम्ही आता कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तर मात्र विचित्रच मिळणार. कोणी विचारलं, काका, जीवनाचा मंत्र काय? उत्तर, माणसानं 2 गोष्टी कधी विसरू नयेत, 1 स्वतःचा वाढदिवस आणि 2 पत्नीनं सांगितलेल्या गोष्टी. पण दुसरी गोष्ट विसरली तर पहिली उगाच आठवते. दुसऱ्या एका इस्माने विचारलं, काका, सुख म्हणजे काय? काका, बघ, माणसाने दुपारी झोपायला मिळाली आणि उठल्यावर कोणी काय रे आळशी असं म्हटलं नाही तर तेच खरं सुख. आजही चाळीत समेल काका हस्तस्त लोकांना सल्ले देत फिरतात. लोक त्यांच्या बोलण्याने हसतात, विचारात पडतात आणि अनेकदा संभ्रमातही पडतात. पण चाळीत समेल काका नसते तर चाळ सुनसून वाटली असती. कुशाभाऊ अक्षीकर, परंपरांचा कट्टर शिलेदार. कुशाभाऊ अक्षीकर म्हणजे चाळीतील चालते बोलते वेद.
त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर एक मोठा फलक असायला हवा होता, परंपरेच्या राखणदारांची जागा. कारण नवीन काही आलं की कुशाभाऊंना स्ट्रिक्टचा त्रास सुरू व्हायचा. नवीन बदल तो काय असतो? संपूर्ण चाळीने मोबाईलचा स्वीकार केला, पण कुशाभाऊ अजूनही पत्र लिहिण्याची गोडी वेगळीच म्हणायचे. त्यांचं तत्वज्ञान स्पष्ट होतं, संपूर्ण जग बदललं तरी चालेल, पण माझं घर नाही. गणेशोत्सवात तर महाभारत व्हायचं. चाळीतील तरुण म्हणायचे, काका यावेळी म्युझिकल ऑर्केस्ट्रा ठेवूया का? आणि कुशाभाऊंचा चेहरा असा होई जणू काही साक्षात परशुराम समोर उभे आहेत. ते संतापून म्हणायचे, आमच्या काळी असा प्रकार नव्हता. बाप्पाला भजन हवं, नाचगाणं नव्हे. टीव्हीवरच्या मालिका तर त्यांना सहनच होत नसतं. संध्याकाळी मुलं वेब सिरीज बघत बसली की कुशाभाऊंचा पारा चढायचा. आमच्या काळी रामायण आणि महाभारत असायचं. आता फक्त फालतूपणा शिल्लक राहिला. असन कसन चालेल? कुशाभाऊ आणि तरुण पिढीचा संघर्ष. कुशाभाऊ आणि नवीन पिढी म्हणजे दोन भिन्न टोकं. त्यांचा मुलगा दीपक एका दिवशी म्हणाला, बाबा मी माझ्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला जातोय. कुशाभाऊंनी चष्मा सरसावला आणि चित्कारले, गोवा म्हणजे उधळपट्टी, संस्कृतीचा हास. आमच्या काळी कोणी अशा थेरांना जायचं नाही. नवीन लग्न पद्धतीही त्यांना अजिबात मान्य नव्हत्या. एका लग्नाला गेल्यावर त्यांना संगीत सेरेमनीचा शॉक बसला. लोक नाचत होते, गाणी म्हणत होते आणि कुशाभाऊंनी कपाळावर आठ्या टाकल्या. लग्न म्हणजे 7 जन्मांचं नातं, हा सिनेमाचा सेट नाही. एकदा मुलाने विचारलं, बाबा तुम्हाला फेसबुक अकाउंट काढून देऊ का? त्यांचा चेहरा असा झाला जणू त्यांच्या समोर कोणी थेट प्रलयाची तारीख जाहीर केली. काय म्हणालास? मला फेसबुक? आमच्या काळी पत्र लिहायचे. तेवढं खूप झालं. परंपरा टिकायला पाहिजेत. कुशाभाऊ अक्षीकर म्हणजे परंपरांचा बुरुज. त्यांचा विश्वास होता, घरात देवघर हवं, पाटी पेन्सिलची शिस्त हवी आणि रात्री 9 वाजता झोपायला हवं. त्यांना अजूनही तुळशीला नमस्कार करावा लागतो. सकाळी शंख वाजलाच पाहिजे. आणि कोणी बोटात कड घातलं नाही तर ते काय ही नवीन पिढी म्हणून हळहळतात. चाळीत नवे बदल येत होते, पण कुशाभाऊ मात्र जुने दिवस घट्ट पकडून बसले होते. त्यांना नवीन काही आलं तरी आमच्या परंपरा हाच खरा वारसा हे ठामपणे पटलेलं होतं. चाळीतील लोक हस्त म्हणायचे, अरे कुशाभाऊ म्हणजे थेट 1950च्या काळातून आलेले माणूस. ह्यांना बदल स्वीकारायचा म्हणजे चंद्रावर शेती करणं सोपं. पण चाळीला हेही माहीत होतं, कुशाभाऊ नसते तर जुन्या परंपरांचं गोडवही हरवला असता. रघुनाना सोमन, चाळीचा रहस्यमय माणूस. चाळीतल्या प्रत्येक माणसाची एक वेगळी ओळख असते, पण रघुनाना सोमन हा माणूस म्हणजे एक कोडेच होता. ना त्यांना कुणी पाहिलं गप्पा मारताना, ना कधी कुणाच्या घरी गेला येताना. पण तरीही चाळीच्या सगळ्या घडामोडींवर त्यांची करडी नजर असायची. लोकांना खात्री होती, हा माणूस नक्कीच काहीतरी मोठं रहस्य लपवतोय. हा नक्की करतो काय? चाळीतील उत्सुकता. रघुनाना सोमन हा एका खोलीत एकटा राहत असे. दिवसभर शांत. रात्री हळू आवाजात रेडिओ वाजत असे. कधी तो कसली तरी पुस्तकं वाचायचा, कधी छताकडे बघत बसायचा. लोकांच्या मनात एक प्रश्न, हा काय करतो? शेजारच्या जानोबा रेगेंनी एकदा कुजबुजत सांगितलं, तो रात्री नक्कीच काहीतरी संशोधन करतोय. भिंतीआडून हलक्या आवाजात बोलणं ऐकू येतं. आणि लगेच चाळीत चर्चा सुरू. तो गुप्तहेर आहे का?
की एखादा लेखक. संध्याकाळी लोक कट्ट्यावर बसले की एक नवा विषय निघायचाच. रघुनाना नेमका कोण? आणि त्यावर कुशाभाऊ अक्षिकर आपला चष्मा नीट करत सांगायचे, हे लोक मोठे असतात हो. हे असले लोक खूप हुशार असतात, पण आपल्या सारख्यांना काही कळत नाही. गैरसमज आणि गूढकथा. रघुनानाबद्दल अफवा अशा पसरल्या की त्यांच्या खोलीत एक गुप्त दरवाजा आहे. कोणी म्हणायचं तो लपून काहीतरी वैज्ञानिक प्रयोग करतो, तर कोणी म्हणायचं रात्रभर दिवा का चालू असतो. भूताटकी तर नाही ना? एकदा रमण्या लोणकरने सांगितलं, मी काल रात्री त्याच्या खिडकीतून डोकावलं. तो भिंतीवर वेगवेगळ्या आकृत्या काढत होता. बस. चाळीत हलकल्लोळ. लोकांनी ठरवून टाकलं, हा माणूस काहीतरी मोठं गुपित लपवतोय. त्याचा शांत स्वभाव आणि अतूट संबंध. पण मजा म्हणजे हा सगळा गोंधळ असूनही रघुनाना मात्र सगळ्यांना आपलंच करायचा. तो कधी कुणाशी उगाच बोलायचा नाही, पण जिथे गरज असायची तिथे मदतीचा हात द्यायचा. चाळीतल्या गणपतीत कुणाचं काम अडलेलं असलं की तो निमूटपणे ते उरकून टाकायचा. एखाद्याच्या घरची मुलं अभ्यासात मागे पडत असतील तर तो चुपचाप पुस्तक द्यायचा. आणि कुणी गंभीर संकटात असलं तर त्याच्या बोलण्यात एक आश्वासन असायचं, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. म्हणजे असं की तो बोलायचा कमी, पण त्याचा प्रभाव मोठा होता. रहस्य उलगडलं. एक दिवस चाळीत एका मोठ्या वर्तमानपत्राचा पत्रकार आला. तो विचारू लागला, इथे रघुनाना सोमन राहतात का? सगळी चाळ भान हरपून ऐकू लागली. बघा, काहीतरी मोठं आहे. त्या पत्रकाराने स्पष्ट केलं, रघुनाना हे मराठी भाषेतील एक प्रसिद्ध लेखक आहे. चाळीतील सगळ्यांचे डोळे मोठे झाले. काय? त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर मोठ्या लेखकांची चर्चा चालायची, पण रघुनाना मात्र शांत राहायचे. त्या दिवशी लोकांना कळलं, अरे, हा माणूस गूढ नाही तर महान आहे. चाळीचा आत्मा. रघुनाना सोमन यांचं व्यक्तिमत्व गूढ होतं, पण त्यांच्या मनात चाळीबद्दल अपार प्रेम होतं. ते कोणाच्या जिव्हाळ्याच्या गोष्टीत नसायचे, पण प्रत्येकाच्या हृदयात होते. आजही चाळीतली पोरं त्यांच्या खोलीकडे पाहतात आणि म्हणतात, काका अजून काही लिहितायत का? आणि चाळीच्या कट्ट्यावर लोक अजूनही बोलतात, रघुनाना सोमन म्हणजे खरंच एक विलक्षण माणूस. चाळीतील स्त्रिया एक वेगळीच दुनिया. चाळीत राहणाऱ्या स्त्रिया म्हणजे वेगळीच दुनिया. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या एवढ्या गोष्टी हाताळतात की चाळीतील पुरुष मंडळींना वाटतं आपण फक्त उगाचच मोठे आहोत, खरी सत्ता यांच्याच हातात आहे. चाळीतील सगळ्याच गोष्टी यांच्याशिवाय अपूर्ण. कुठे भांड्यांचा आवाज, कुठे भजनाचा सुरेल गजर, कुठे गॅलरीतून पडणाऱ्या गप्पा. ही मंडळी म्हणजे चाळीचा आत्माच. भजन मंडळ, हरी ओम. पण भांडणं सुरू. गुरुवारचा दिवस आला की चाळीतील भजन मंडळ गच्च भरलेलं असायचं. हरी ओम, हरी ओम असा आवाज घराघरातून ऐकू येत राहायचा. पण या भजनामागे काय नाट्य होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. लक्ष्मी काकू म्हणायच्या, हे बघा, गेल्या वेळी मी पांडुरंग घेतला, आता ज्ञानेश्वर माऊली मला द्या. सुनंदा वहिनी लगेच उडी मारायच्या, अहो, तो पार्वतीबाईच्या नावावर आहे. तुम्ही गोड गा, पण नियम पाळा. कसला नियम? भजनातही राजकारण. हे म्हणत चाळीतील एक दोन स्त्रिया गच्चीत पंखा घेत बसायच्या. मग 15 मिनिट वाद आणि शेवटी हरी ओम, हरी ओम. हळदी कुंकू, साडी, चोळी आणि राजकारण. हळदी कुंकू म्हटलं की चाळीतील गच्ची सजायची, नवीन साड्या झळकायच्या आणि त्याहीपेक्षा भारी गुपचूप राजकारण. शालिनी मावशींनी एकदा सुचवलं, बघा, ह्यावेळी सगळ्यांनी लाल साडी घालायची.
पण पार्वतीबाई लगेच म्हणाल्या, माझ्याकडे गुलाबी आहे, आता मी साडी नको का घालू? अहो, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही नेहमी कुठे साडी घालता? सरला वहिनी म्हणाल्या की समोरचं वातावरण बदलायचं. मग आधी वाद, मग गोड लाडू आणि शेवटी सगळ्या पुन्हा मैत्रिणी. गॅलरीतील गप्पा, चाळीतील न्यूज चॅनल. गॅलरी ही चाळीतील महिलांसाठी एक प्रकारची न्यूज चॅनल होती. इथं कोणाच्या सासूने काय केलं, कोणाचं भांडण झालं, कोणत्या घरात नवरा जेवण करत नाही, सगळ्या गोष्टींची तंतोतंत माहिती असायची. एकदा मंगला वहिनींनी सांगितलं, अहो, सरला वहिनींच्या सुनेनं आज वरदाबाईच्या साडीला कॉपी मारली. काय? अगं, ही बातमी गुपित आहे. आता हळदी कुंकूला मोठं नाट्य बघायला मिळेल. अशा गप्पांमुळे चाळीत कधीही कंटाळा येत नसे. भांडणं आणि चाळीतील राजकारण. आणि हो, जर दोन बायका भांडल्या तर चाळीतील राजकारण वेगळीच दिशा घ्यायचं. सकाळी भाजी आणताना सरला वहिनी आणि सुनंदा वहिनींचं वादळ झालं. तुमच्या मुलानं आमच्या वाडीत क्रिकेटचा चेंडू का मारला? दुपारी गॅलरीत चर्चासत्र. अगं, पण सरला वहिनींनी आधीच सुनंदाला टोमणे मारले होते. संध्याकाळी चाळीतील पुरुष मंडळी घरी आल्यावर, अरे, घरात वाद झालाय, बघ, तुझ्या आईला सांग. आणि रात्री, चहा प्या आणि विसरून जा. स्त्रियांचे जगणं, वेगळ्या गोष्टी, वेगळे संघर्ष. चाळीतील या स्त्रिया फक्त गप्पा आणि हळदी कुंकू करत नव्हत्या, तर त्यांनी मोठ्या मोठ्या अडचणींवर मात केली होती. मंगला वहिनींनी नव्याच्या आजारपणातही संसार सावरला. सुमतीबाईंच्या मुलीनं मोठ्या कॉलेजला प्रवेश घेतला, पहिली पदवीधर मुलगी. सरला वहिनींनी सासू सुनेच्या भांडणांमधून शहाणपणाने मार्ग काढला. त्यांच्या हसण्यामागे कधी ना सांगितलेले संघर्ष होते, पण त्या कधी थांबल्या नाही. स्त्रिया, चाळीचा आत्मा. ही बायका म्हणजे चाळीच्या संस्कृतीचा गाभा होत्या. भजन असो, हळदी कुंकू असो, भांडण असो किंवा संघर्ष, त्या तिथं होत्याच. आणि त्या नसत्या तर चाळ ही चाळ राहिली नसती. आजही जर कुठे चाळीच्या जुन्या गल्लीतून गेला तर एखाद्या गॅलरीतून हसण्याचा आवाज येईल. चाळीतील मुले, धम्माल आणि गोंधळ. चाळीतली मुले म्हणजे एखाद्या सजीव धमालपट्ट्याप्रमाणे असतात. सकाळच्या पिंजापासून ते संध्याकाळीच्या गल्लीत खेळताना त्यांचा उत्साह आणि शरारती गोंधळ असा असतो की जणू एखाद्या महाभारतातील अर्जुनाने धनुष्य बाजूला ठेवून रणभूमीत उतरलो असावा. त्यांनी जिथे क्रिकेट खेळणे सुरू केले तिथेच लपंडाव खेळण्याची रंगत निर्माण होऊन चोरीसारख्या खेळांमध्ये अशा आठवणी तयार होतात की सगळे वृद्ध बाई आणि मावशी अचंबित होऊन म्हणतात, अरे, या मुलांची तो धमाल काय आहे. उत्साहाची एक धम्मालपट्टी. चाळीतली मुले सकाळी उठल्यावरच निडरपणे बाहेर पडतात. सकाळीच्या सूर्योदयासोबतच गल्ल्याच्या कोपऱ्यातून एक धमालची गंज सुरू होते. एखाद्या मुलाने दुसऱ्या मुलाला आव्हान दिलं, अरे, चला क्रिकेट खेळू, पण आज माझ्या टीमला विजय मिळवायचा आहे, म्हणून तयारी करा. तर काही मुलं उग्र आवाजात हस्त म्हणतात, विजयाची तयारी? तर मग आपण तरुण अर्जुनासारखे शूर. असे ऐकून एखाद्या वयोवृद्ध माणसाच्या डोळ्यात एक अदृश्य चमक येते, जणू महाभारताच्या युद्धभूमीत अर्जुनाने सर्व शत्रूंना पराभूत केल्याची आठवण येते. ह्या खेळात क्रिकेटपेक्षा खूप काही आहे, ते म्हणजे स्वातंत्र्याची, गोंधळाची आणि आपुलकीची कहाणी. खेळाच्या मैदानात मुलं जोरदार क्रिकेट खेळतात, जिथे प्रत्येक गोलंदाजाचा हावभाव अर्जुनाच्या धैर्याला स्पर्श करतो. अरे, या बल्ल्याचा स्पंदन तर अगदी धनुषाच्या ताणासारखा आहे, ज्यात विजयाची गंध आहे, असे एखादा मुलगा मोठ्यांनी केलेल्या धड्यांकडे पाहत हुशारपणे टीका करतो. त्याच वेळी
खेळाच्या बाजूला लपंडाव खेळताना काही मुलं अशा लपसपाट हालचाली करतात की त्यांच्या चपळतेवर लक्ष ठेवणे म्हणजे अर्जुनाच्या युद्धनीतीवर लक्ष ठेवण्यासारखे असते. मोठ्यांनी दिलेले धडे आणि बंडखोरीची कहाणी. चाळीतील मुले केवळ खेळण्यातच गुंतलेली नाहीत, त्यांना मोठ्यांनी दिलेले धडे देखील मनात खोलवर जुळलेले असतात. एकदा एका वयस्कराने, ज्याचं नाव होते सत्यराम काका, त्यांना धडे दिले की मुलांनो, शिकत शिकत खेळायला विसरू नका. शिस्तीत खेळलो तर अर्जुनासारखा युद्ध जिंकता येईल. म्हणूनच काही मुलं शिकण्याची तीच बंडखोरी दाखवतात. अहो काका, आम्ही खेळत खेळत शिकतोय, आपलं काव्य सुद्धा अंगावर घेतलंय. अशा प्रकारे धड्यांचा संगम आणि बंडखोरीचा झोल म्हणजे चाळीतल्या मुलांचा आत्मविश्वास. एकदा एका मोठ्या दिवशी खेळण्यात व्यस्त असताना एखाद्या मुलाने दुसऱ्या मुलाला म्हणालं, पण पहा, जर आपण अर्जुनासारखे शूर असू तर कुठल्याही खेळात आम्ही जरूर विजय मिळवू. त्या वाक्यांवर हसून हसून सगळे मुले जोरदार धम्माल करायला लागतात आणि चाळीतल्या प्रत्येक खेळातून एक नवीन कथा तयार होते. क्रिकेट, लपंडाव आणि चोरी, आठवणींचं विश्व. चाळीत क्रिकेटचा खेळ म्हणजे केवळ क्रिकेट नसून एक छोटं महाभारत आहे. गल्लीत क्रिकेट खेळताना मुले जणू अर्जुनाच्या रणभूमीत उतरलेल्या सैनिकासारखी धावतात. बल्ला उचला, बॉलला धावा आणि समोरच्या शत्रूला ओढा. अशा धड्यांमध्ये खेळणं म्हणजे एका युद्धाची रणनीती अंगीकारणे आहे. त्याचप्रमाणे लपंडाव खेळणे म्हणजे एका रहस्यमय मोहिमेसारखं असतं. मुलं एका छम मार्गाने इतरांना शोधून काढतात आणि खेळामध्ये वादळ माजवतात. जणू काही महाभारतातील अर्जुनाची तीच वीरता, जिथे धैर्याने आणि चतुराईने युद्ध केले जाते. कधी कधी असे देखील घडतं की काही मुले चोरीसारखे खेळतात. अरे, त्या आईच्या पाटीलच्या मिठाईच्या डब्यातून थोड मिठाई चोरी करूया. आणि मग गल्लीत धम्माल, वाद आणि हसण्याची एक अमर आठवण बनते. आठवणींचं विश्व आणि भारतीय तत्वज्ञानाचा स्पर्श. चाळीतल्या मुलांचा हा गोंधळ म्हणजे केवळ एक खेळ नाही, तर भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. अर्जुन जसं आपल्या धनुष्याने युद्धातील प्रत्येक स्पर्धेला तोंड देतो, तसेच या मुलांच्या खेळांमध्ये देखील त्यांचा आत्मविश्वास, त्यांची निर्भयता आणि जिद्द दिसते. महाभारताच्या युद्धभूमीत अर्जुनाने ज्याप्रमाणे शौर्य आणि धैर्य दाखवलं, त्याचप्रमाणे चाळीत खेळणाऱ्या मुले त्यांच्या लहानपणातल्या स्वप्नांना, त्यांच्या आशा आणि त्यांच्या बंडखोरीला जागा देतात. कधी कधी एखाद्या मुलाच्या एका जोरदार लाट, एका धावण्याच्या गतीतून असे वाटते की हा अर्जुनाचा भाव आहे, ज्याने कोणतीही अडचण न पाहता फक्त खेळात उडी मारली आहे. अशा प्रकारे चाळीतल्या प्रत्येक खेळातून आणि प्रत्येक धम्मालीतून एक नवीन कथा, एक नवीन अध्याय उलगडला जातो. मुलं खेळतात, हसतात, काही वेळा रडतात, पण सगळ्यात मोठं म्हणजे त्यांची तोडती उत्सुकता आणि बंडखोरी, जी त्यांना जीवनभर आठवते. अखेरची गोष्ट, एक अनंत उत्सव. चाळीतल्या मुलांच्या खेळण्यातून, लपंडाव, क्रिकेट, चोरीसारख्या खेळातून तयार झालेल्या आठवणी हे त्या चाळीच्या मातीचे खरेच सोनं असतात. जेव्हा आपण त्या आठवणींचा विचार करतो, तेव्हा मनात हसरा रंग उमटतो आणि त्या बालपणाच्या गोंधळातला उत्साह पुन्हा एकदा जागृत होतो. हे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते एक प्रकारे भारतीय तत्वज्ञानाचा आणि संस्कृतीचा स्पर्श आहे. जसे अर्जुनाने युद्धात आपल्या मनातील सर्व अडचणींना पार करून विजय प्राप्त केला, तसेच या मुलांनी त्यांच्या खेळांमधून जीवनातील संघर्ष, आनंद आणि बंडखोरीचे स्वप्न गुंफलेले असते. आजही चाळीतल्या प्रत्येक कोपऱ्यातून, गल्ल्यांच्या प्रत्येक वळणातून आणि खेळाच्या प्रत्येक धावातून एक नवीन कथा उलगडते. अरे, या मुलांची धमाल तर काही वेगळीच आहे. म्हणूनच चाळीतील मुले,
धम्माल आणि गोंधळ हे फक्त खेळ नाही, तर जीवनाचे एक अनंत उत्सव आहे. अशा प्रकारे चाळीतल्या मुलांचा खेळ, त्यांची बंडखोरी आणि धम्माल म्हणजे फक्त लहानपणाचा गोंधळ नाही, त्यामध्ये भारतीय संस्कृतीची, महाभारताच्या युद्धभूमीतील अर्जुनाच्या धैर्याची आणि जीवनाच्या अनंत संघर्षाची झलक असते. जीवनभर खेळत राहणारे मुले हेच तर भारतीय चाळीची खरी ओळख आहे. अशाच उत्साहाने आणि गोंधळाने भरलेल्या त्या आठवणी, चाळीतल्या मुलांचे खेळ आपल्याला सदैव स्मरणात राहतात. चाळीतील वाद आणि समेट. चाळ म्हणजे काय, तर एका मोठ्या घरात राहणाऱ्या अनेक लहान कुटुंबांची सरमिसळ. तिथे दररोज नवनवीन किस्से घडतात, अगदी महाभारतातल्या कथांप्रमाणे. फक्त फरक एवढाच की इथे अर्जुन आणि दुर्योधन यांच्या युद्धाच्या ऐवजी नलिनीबाई आणि सुगंधाबाई यांच्यात चटणीच्या वाटीवरून हाणामारी होते. एके दिवशी सकाळी चाळीतली मटकी भाजी तावातावाने फोडणी घेत असतानाच सुगंधाबाईंच्या खिडकीतून नलिनीबाईंच्या पातेलीत डोकावत हळूच वाक्य सुटतं, "अहो नलिनीताई, कशी केलीय ही भाजी? अगदी मऊ दिसते." आणि एवढंच पुरेसं होतं. नलिनीताईंचा अहंकार दुखावला जातो. त्या बटाट्याच्या चकत्या हलवत उत्तर देतात, "मऊ नाही, व्यवस्थित शिजवलीये. तुमच्यासारखं कोरडमकोरड नाही होत आमचे जेवण." बोलाचालीची ठिणगी पडली की बघता बघता चाळीतली स्त्रियांची भाजी आणि त्यांचं स्वयंपाक कौशल्य हे एक राष्ट्रीय संकट होतं. मिरची किती घालायची, गूळ टाकायचा की नाही, बटाट्याला साल ठेवायचं की नाही, यावर इतकी चर्चा होते की महाभारतातल्या कुरुक्षेत्राची लढाई सुद्धा फिकी पडेल. हे वाद फक्त स्वयंपाक पुरते मर्यादित राहतात का? छे. चाळीत कोणाचा दिवा उशिरा बंद होतो, कोणाच्या घरातल्या रेडिओवर रोज बिनाका गीतमाला वाजतो, कोणाची मुलं अभ्यास करतायत की क्रिकेट खेळतायत, यावरून 2 मिनिटात रणसंग्राम पेटतो. आणि विशेष म्हणजे यात साक्षीदार असतात बाल्कनीत बसलेले काका मंडळ. हा नवीन वाद कोणत्या कारणावरून सुरू झालाय, गणपतराव मिश्किलपणे विचारतात. "कालची चटणी आज उगाच तिखट लागली म्हणे." बापूराव डोळे वटारतात. "चटणी? अहो, यांच्यात वाद भाजीवरून झालाय." पटवर्धन आजोबा लगेच सुधारणा करतात. पण गंमत अशी की हेच लोक एका भांडणाच्या शेवटी एकत्र येऊन समस्या सोडवतात. कधी एखाद्याचं घर पावसाने गळतं, कधी कोणाला पैशांची गरज असते, तर कधी कोणाच्या घरी काही अडचण निर्माण होते. तेव्हा हीच चाळ सगळ्या वैरभावावर मात करून एक कुटुंब बनते. शेवटी संध्याकाळी सगळे गच्चीवर जमून चहा कॉफीच्या कपासोबत कालच्या भांडणावर हसतात. नलिनीबाई आणि सुगंधाबाई एकाच ताटात भजी खातात आणि गणपतराव मिश्किलपणे म्हणतात, "चटणीच्या झगड्याने गोड केलं की नाही शेवटी." आणि संपूर्ण चाळ एकत्र हसून म्हणते, "अहो, चाळीतल्या भांडणांमध्येही शेवटी आपलेपणाच असतो ना." सण आणि उत्सव, चाळीचे आनंदाचे क्षण. चाळीत सण म्हणजे काय विचारता? अहो, तो निव्वळ एक सोहळा नसतो, ती एक मोठी क्रांती असते. साधारणपणे चाळीतली माणसं काय हवं काय नको यावरून दिवसभर भांडत असली, तरी सण आला की त्यांच्यात असा काही आत्मीयतेचा झरा फुटतो की अगदी सख्ख्या भावंडांनाही लाजवेल. गणपती बाप्पा आले की पहिला झगडा सुरू होतो. गणपती कोणत्या घराच्या व्हरांड्यात बसवायचा? गणपतराव त्यांच्या घरासमोर बसवायचा हट्ट धरतात, पण तिकडे पटवर्धन काका म्हणतात, "पांडुरंगाच्या कृपेने आम्ही गेली 25 वर्ष गणपती इथेच बसवतोय." मग तिथेच बापूराव नाक खाजवत म्हणतात, "तसं म्हणाल तर पांडुरंगाकडे जाऊन गणपतीची जागा विचारूनच या की." शेवटी कुणाला तरी मध्यम मार्ग काढावा लागतो आणि मग गणपती बाप्पा विराजमान होतात. आरतीचा पहिला दिवस, सगळे लखलखीत कपडे घालून एकमेकांशी नम्रपणे वागत असतात.
पण तिसऱ्या दिवसापासून अहो, सांडसाच्या बाजूला गणपतीची आरती करायची तुम्हाला कल्पना सुचते तरी कशी? आरती करताना तुमच्या सुगंधाबाई एवढ्या जोरात टाळ्या का वाजवतात? कानाचे पडदे फुटतील की काय? सोनारबाईंचा मुलगा काय आरती म्हणतोय की परीक्षेसाठी पाठांतर करतोय? अशा किरकोळ कुरबुरी झाल्याशिवाय सण पूर्ण कसा होणार? दिवाळी आली की चाळीचं रूपडेच बदलून जातं. पहिल्या दिवशी सगळ्यांच्या घरांमध्ये फराळाच्या सुवासाने माणसं नुसती वेडी होतात. गणपतरावांच्या घरातून शंकरपाळ्यांचा वास यायला लागला की बापूराव आपले नाक उचलत म्हणतात, हं, यंदाच्या शंकरपाळ्यात साखर थोडी जास्त झाली बहुतेक. यावर गणपतरावांचं उत्तर ठरलेलं, अहो, साखर थोडी जास्त झाली तरी चालेल, पण कोणीतरी गोड बोलायला तरी पाहिजे. होळी आली की वातावरण अजून वेगळं. मुळात चाळीत होळी म्हणजे रंग खेळण्याचा सोहळा नसतो, तो संघर्ष असतो. रंग कोणाचा जोरदार लागणार, कोणाचा शर्ट पूर्ण रंगाने खराब होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणाला आधी रंग लावायचा. दरवर्षी नलिनीताई आणि सुगंधाबाई यांच्यात कोण आधी कोणाला रंग लावणार यावरून मोठी जुंपते. सणामध्ये जुनी आणि नवीन परंपरा एकत्र येतात. एकीकडे गाण्यांची पारंपरिक भजनी मंडळ चालू असतात, तर दुसरीकडे मुलं मोबाईल स्पीकर्सवर डीजे लावतात. गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा मोरयाच्या आरोळ्यांमध्येच एखादा पटवर्धन काका ओरडत असतो, ए भाऊ, डीजे थोडा कमी करा. संध्याकाळी हार्मोनियमवर आरती आहे. पण शेवटी सणाचा मूळ उद्देश पूर्ण होतो. सगळेजण एकत्र येतात, हसतात, भांडतात आणि सणाच्या शेवटी पुन्हा जुने वाद विसरून चाळ एक कुटुंब असल्याचं सिद्ध करतात. मग काही का असेना, गणपतराव, बापूराव, नलिनीताई, सुगंधाबाई सगळे विसर्जनाच्या वेळी आनंदाने म्हणतात, पुढच्या वर्षी लवकर या, आणि पुन्हा नव्या कुरबुरींसाठी तयारी सुरू होते. आर्थिक संघर्ष आणि मध्यमवर्गीय जीवनशैली. चाळीतील माणसांचे अर्थकारण म्हणजे एक स्वतंत्र विषय आहे. त्यांच्या दृष्टीने महिना सुरू होतो तो जणू काही पांडवांचा वनवास सुरू झाल्यासारखा. पहिल्या आठवड्यात राजयोग, दुसऱ्या आठवड्यात धर्मयोग, तिसऱ्या आठवड्यात कर्मयोग आणि चौथ्या आठवड्यात थेट निर्वाणयोग. गणपतरावांचे प्रत्येक महिन्याचे सुरुवातीचे 4 दिवस म्हणजे राजसुखात जातात. दूधपत्तीवर सुटणारा खर्च, बायकोसाठी 2 नवी साड्या आणि रविवारी मंडळींना मिसळपावचा आग्रह. मग 5व्या दिवशी सकाळीच गृहलक्ष्मीचा आवाज, हे काय? आधीच हिशोब अडला आहे आणि तुम्ही मिसळपार्टी करता? गणपतराव तोंड लपवत उत्तर देतात, अगं, मित्रांना बोलावलं होतं आणि त्यांना काय सांगू की नाही जमणार. पण त्या बोलत राहतात आणि त्यांच्या बोलण्यात साक्षात महाभारताचा युद्धघोष असतो. तिसऱ्या आठवड्यात मात्र परिस्थिती अधिकच गंभीर होते. तेव्हा किराणा दुकानातील केळकर काका यांना पाहताच गणपतराव दुसऱ्या गल्लीत वळतात. पण नशीब चांगलं असेल तरच. एकदा त्यांनी असं वळून पाहिलं तर केळकर काका समोरच उभे. गणपतराव लाजत म्हणतात, केळकर, उद्या भेटूया. आणि केळकर काका मिश्किल हस्त उत्तर देतात, अहो, आम्ही तुम्हाला उद्याच भेटायचं ठरवलं होतं. आता महिन्याचा 4था आठवडा म्हणजे एक वेगळाच अध्याय. शिल्लक उरलेले 4 पैसे उधार मागण्यासाठी कोणत्या मित्राकडे जावे याचा विचार सुरू होतो. मग सुरू होतो महाभारत. कुंत्याच्या दारात जायचं की युधिष्ठिराच्या? आणि उधार घेताना वाक्यम ठरलेली, अरे, फक्त 2 दिवसांची गोष्ट आहे. पगार आला की लगेच परत करतो. त्या 2 दिवसांची गोष्ट कधी कधी 2 महिने चालते आणि मग उधार देणाऱ्या मित्राचीच फजिती होते. गहाण टाकण्याचा विषय निघाला की चाळीत एक गूढ शांतता पसरते. सोनाराकडे अंगठी ठेवताना मनात विचार सुरू होतो, ही वहिनीला दिलेली पहिली भेट होती.
पण आता परिस्थितीच अशी आहे. आणि तेव्हा ते स्वतःशीच म्हणतात, अरे हे तर अर्जुनाच्या गांडीवाप्रमाणे आहे. अर्जुनानेही युद्धात शस्त्र टाकण्याचा विचार केला होता. मी फक्त अंगठी ठेवतोय. पण या सर्व अडचणींवर चाळकरी माणूस सहज मात करतो. त्याच्या हास्याची किंमत कोणी मोजू शकत नाही. तो मिसळपाववर ताव मारतो, पडलेल्या पगारासाठी साहेबाला शिव्या घालतो आणि रविवार संध्याकाळी पुन्हा कट्ट्यावर बसून मित्रांसोबत चहा पीत म्हणतो, काय रे, या महिन्यात तूच मला मदत करशील का? आणि मित्र म्हणतो, अरे मीही तुझ्यासारख्याच निर्वाणयोगात आहे. आणि मग दोघंही मनमोकळं हसतात. कारण त्यांना माहीत असतं, हे चक्र आहे, हे पुन्हा येणार आहे आणि त्यांना त्याचा तसूभरही खेद नाही. चाळीतील एका रहिवाशाची डायरी, आठवणींचा खजिना. 25 मार्च 1975 ही तारीख अजूनही माझ्या लक्षात आहे. कारण त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या चाळीतली बायका गुलाबजामुनचा प्रयोग करायला बसल्या होत्या आणि अख्ख्या चाळीच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. खरंतर त्या प्रयोगाला गुलाबजामुन अपघात म्हणणं जास्त योग्य ठरेल. त्या दिवशी पहिल्यांदा चाळीतल्या पुरुषांना समजलं की गोडधोड खाण्यापेक्षा करायला जास्त महागात पडतं. माझी डायरी म्हणजे माझं जिवंत पांडुरंगशास्त्र. चाळीतील माणसांच्या घडामोडी, त्यांच्या रोजच्या समस्या, त्यांचे छोटे मोठे विजय-पराजय सगळं काही इथे टिपलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात मुंबईच्या बदलाचा चाळीवर कसा परिणाम झाला हेही आहे. पूर्वी आमच्या चाळीला वेगळीच शोभा होती. सकाळी बायका ओट्यावर रांगोळ्या घालायच्या, समोर पाण्याच्या घागरी ठेवायच्या आणि चहा प्यायला बसायच्या. थोड्या वेळाने, मुक्ता, तुझी साडी कडटाकली आहे हम, असं कोणीतरी हाक मारायचं आणि मग साडीविषयी 1.5 तास चर्चा व्हायची. आता तर सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो आणि कोणीतरी व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट करतोय की काय हेच पाहत बसतात. पूर्वीच्या काळात चाळीतला प्रत्येकाचा स्वभाव वेगळा होता. बोरकर मास्तर म्हणजे आमचे स्वयंघोषित शिस्तप्रिय शिपाई. त्यांचं नियमांचं प्रेम इतकं जबरदस्त होतं की त्यांनी एकदा चाळीत एक नवीन फतवा काढला, रात्री 10 नंतर कुणीही गॅलरीत जोरात बोलायचं नाही. पण दुसऱ्याच रात्री त्यांचीच पत्नी ताडकन म्हणाली, तुमच्या मास्तरीची शिस्त घरातही आणा आधी. मग बिचारे मास्तर उरलेला दिवस शांततेत घालवत. माझ्या डायरीत चाळीच्या इतिहासातली महत्त्वाची पानही आहे. 1992चा गणपती विसर्जन सोहळा. त्या दिवशी बाप्पाला निरोप देताना बर्वे आजोबांनी एवढं मोठं नृत्य केलं होतं की ते चाळीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. पण ते इतक्या जोरात नाचले की दुसऱ्या दिवशी त्यांना थेट आयुर्वेदिक हाडांचा डॉक्टर गाठावा लागला. पण जसजशी मुंबई बदलत गेली तशी आमची चाळही बदलली. आधी शेजारपाजारचं नातं म्हणजे पांडव आणि श्रीकृष्णाचं होतं, अगदी घट्ट. पण आता तर लोक गेट टुगेदर करायचे ठरवतात आणि स्वतःच तिथे पोहोचत नाही. आधी जेवणासाठी एकत्र येणारे लोक आता त्यांच्या स्वतःच्या घरात पार्सल मागवून खातात. पण या सगळ्या बदलांमध्येही एक गोष्ट मात्र कायम आहे, चाळीचा आत्मा. अजूनही चाळीतल्या मुलांची बोटं आंब्याच्या लोणच्याच्या बरणीत जातात. अजूनही कोणी नवीन साडी घेतली की सगळ्या बायका तिच्यावर चर्चा करतात. अजूनही रात्रीच्या वेळी कोणीतरी जोरात हाक मारतो, चावडीवर भेटा रे, पत्त्यांचा डाव लावायचा आहे. मुंबई बदलली, माणस बदलली, पण चाळीचा गंध मात्र अजूनही टिकून आहे. आणि म्हणूनच माझ्या डायरीत रोज काही ना काही नोंद होत असते. कधी बर्वे आजोबांच्या नवीन वात्रटपणाची, कधी शेजारच्या जोशीबाईंच्या भांडणाची आणि कधी त्या गोडसर आठवणींची, ज्या चाळीत जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात कायम राहतात. चाळ संस्कृतीचा हास, बदलते जग. बर्वे काका, तुमचं काय ठरलं? मी विचारलं.
कशाबद्दल? त्यांनी पेपर खाली ठेवत डोळ्यात चष्मा अडकवला. ही चाळ पाडून नवी बिल्डिंग बांधायचं म्हणतायत ना बिल्डरवाले? बर्वे काकांनी एक सुस्कारा टाकला. हो. आता चाळ नाही राहणार, संकुल होणार. 2-3 BHKच्या कोप्यात राहणारे लोक हे समजतील का रे की चाळ म्हणजे काय असते? हो. चाळ नामशेष होत आहे. जुन्या पिढीच्या डोळ्यांसमोरच हा सगळा बदल घडतो आहे. एक कुटुंब नवीन इमारतीत जातंय, पण मागे काय काय सोडून जातंय याचा त्यांनाही अंदाज नाही. आठवा ते दिवस जेव्हा संध्याकाळी चाळीत नुसता गोंधळ असायचा. एखाद्या घरात काहीतरी स्वयंपाक चालू असेल, बाहेर कुठेतरी मुले शेपट्या खेळत असतील, गॅलरीत कोणीतरी हातात कटिंग चहा घेत वर्तमानपत्र वाचत असेल, आणि मग अचानक एका घरातून आवाज यायचा, बर्वे काका, साखर संपलीये, जरा द्या ना 4 चमचे. आता 2 BHK मध्ये कोण कुणाला विचारणार? प्रत्येकजण आपल्या फ्लॅटच्या आत अडकलेला. मुंबई बदलली, लोक बदलली आणि चाळीही बदलल्या. आधी इथली मुलं चाळीच्या जिन्यात बसून अभ्यास करायची, आता प्रत्येकाला स्वतंत्र स्टडी रूम लागते. आधी अंगणात दिवाळीला फराळ वाटायचा, आता सोसायटीत व्हॉट्सॲप ग्रुपवर शुभेच्छा पाठवल्या जातात. चाळ ही केवळ वास्तू नव्हती, ती एक संस्कृती होती. लोकांनी एकमेकांचे जन्म, विवाह, मृत्यू, कर्जबाजारीपणा, आर्थिक संकट, हसणं, रडणं सगळं सोबत अनुभवलं. पण आता नवीन इमारतीत कोणाच्या शेजारचा कोण आहे हेही माहीत नसतं. बर्वे काकांनी खिडकीतून बाहेर बघितलं आणि हसत म्हणाले, मुला, आधी आम्ही नळाच्या रांगेत गप्पा मारायचो, आता लोक व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निंग स्टिकर टाकून मोकळे होतात. हा बदल अट आहे. एक काळ होता जेव्हा अर्जुनानेही महाभारतातील युद्धानंतर आपले लोक हरवल्याची जाणीव झाली. तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनही एकटाच उरला. तसेच काहीसे आता जुन्या चाळकरी लोकांनाही वाटत असेल. बर्वे काका आता त्यांच्या मुलाकडे नवीन टॉवरमध्ये राहणार आहे. मोठा फ्लॅट, AC, लिफ्ट, सोसायटी गार्ड, सगळं काही आहे तिथे. पण त्या भिंतींना चाळीच्या दगडी जिन्याचा, कट्ट्यावरच्या गप्पांचा, बाल्कनीतल्या सायंकाळी बसण्याचा इतिहास नाही. काका, तुम्ही मिस कराल ना हे सगळं? मी विचारलं. ते मंद हसले. चाळ नाहीशी झाली तरी आठवणी उरणारच, मुला. त्या नवी बिल्डिंग बांधणारा बिल्डरही घेऊन जाऊ शकत नाही. बटाट्याची चाळ, आठवणींचा अमूल्य ठेवा. चाळ म्हणजे इमारत नव्हे. चाळ म्हणजे एक भावनांचा कल्लोळ असतो. चाळीत राहणं म्हणजे प्रत्येकाचं घर स्वतंत्र असलं तरी शेजारचं घरही आपलंच आहे असा समज. आणि हेच या चाळ संस्कृतीचं सौंदर्य. काय बर्वे काका, परत खाट टाकून गॅलरीत झोपायला आला? अरे राजा, आतमध्ये नातवंडांचा गोंधळ चाललाय. आजोबांनी बाहेर येऊन चंद्र पाहायचा नाही का? ही जी गॅलरी, ती म्हणजे चाळीतल्या माणसांसाठी संयुक्त कुटुंबाचा हॉल होता. चहा प्यायचा असेल, नवीन गॉसिप ऐकायचं असेल, एखाद्याच्या मुलीचा प्रस्ताव आलाय का याची चौकशी करायची असेल, सगळं इथेच व्हायचं. बटाट्याची चाळ ही चाळ नव्हतीच मुळी. ती म्हणजे हस्यारडणाया, भांडणाया, मिळवून घेणाया माणसांची जिवंत रांगोळी होती. कोणी मिर्जकर साहेब संध्याकाळी पोतदारांना बुद्धिबळ खेळायला बोलवायचे, तर कोणी नार्वेकरांच्या खिडकीतून संध्याकाळी नुसतं हळद घालून दूध प्यायचं का यावर वाद घालायचे. सण समारंभात चाळीतलं वातावरण म्हणजे एक जत्राच भरायची. गणपती आले की चाळीतल्या प्रत्येकाचं घर हेच गणपतीचं घर व्हायचं. मोठ्या माणसांच्या हातात नारळ, बायका आरत्यांसाठी फुलं आणतायत आणि लहान मुलं, ते तर गणपतीची मिरवणूक सुरू होण्याआधीच वेगवेगळ्या घोषणांनी गोंधळ घालायचे. बर्वे काका, नमस्कार.
तुम्ही इथे नवीन टॉवरमध्ये राहायला आलात. चाळ कधी सोडली? सोडली रे. पण अजूनही गॅलरीत उभं राहिलं की वाटतं शेजारच्या काकू कधीतरी अहो जरा धणे देता का म्हणून हाक मारतील. बर्वे काकांचं मन अजूनही त्या गॅलरीत अडकून पडलंय. चाळ ही इमारत होती, पण तिच्यात माणसांचे स्वभाव, गोष्टी, आठवणी दडलेल्या होत्या. त्या आठवणी आता पुस्तकात जिवंत राहणार. कदाचित चाळीतील धुळकट कपाटाच्या खालच्या कप्प्यात कोणीतरी आजही हे पुस्तक जपून ठेवत असेल, कारण त्यात त्याच्या बालपणीचा सुगंध असेल. बटाट्याची चाळ आपल्याला काय शिकवते? बटाट्याची चाळ ही केवळ एक विनोदी कहाणी नाही, तर ती एक सामाजिक दस्तऐवज आहे. ही गोष्ट म्हणजे चाळ संस्कृतीचा आत्मा आहे. चाळ ही फक्त विटांची आणि सिमेंटची इमारत नसते, ती माणसांची असते. त्यांच्या प्रेमाची, त्याच्या भांडणाची, त्याच्या हसण्याच्या आणि त्याच्या अश्रूंची. आता हेच बघा, चाळीतला गणपती म्हणजे एक जत्रा असायची. सगळ्या घरांमधून आलेल्या गणपती बाप्पा मोरयाच्या आवाजाने संपूर्ण इमारत दणाणून जायची. कुंटे काकूंची चिवडा आणि लाडू बनवण्याची स्पर्धा दंडवटे आजोबांच्या पुरणपोळीशी चालायची. कोणी पिंजारी मास्तरांच्या भिशीमध्ये अडकलेलं असायचं, तर कोणी गणपतीच्या मूर्तीच्या पुढ्यातच पहाटे झोपून जायचं. पण चाळीचं खरं सौंदर्य हे तिथल्या लोकांमध्ये होतं. माणसं म्हणजेच चाळ. चाळीत दोन कुटुंबांमध्ये झगडा झाल्यावर तिसऱ्या दिवशी बर्वे काकू लांबूनच विचारायच्या, अहो दुपारी आमच्याकडे पिठल भाकरी करतोय, चला की जेवायला. आणि मग नाईलाजानेच का होईना वाजलेली भांडणं विसरली जायची. ही चाळ, हे लोक, हे संवाद, हेच आपली संस्कृती आहे. आज ह्या चाळी जशा जशा पाडल्या जात आहेत, तसंच त्या आठवणींनाही नवं घर मिळतंय. पु ल देशपांडे यांच्या शब्दांमध्ये. त्यांनी फक्त चाळीच्या भिंती जिवंत केल्या नाही, तर त्या भिंतींमधली माणस जिवंत ठेवली. बटाट्याची चाळ शिकवते की माणूस पण हरवू नका. मैत्री साठवा, हसरा चेहरा जपा. आणि चाळ असो वा टॉवर, माणुसकीचं छप्पर कायम ठेवा.